410 कोटी त्याबद्दल आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट केलेलं तुझ्या ऐकण्यात आलं नाही का? राज्याच्या प्रमुख ज्यावेळेस स्टेटमेंट करतात हे अंतिम उत्तर त्या बाबतीतलं असतं. त्यांना आता इथली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जबाबदारी दिल्यानंतर ज्या अपेक्षेने मी ती जबाबदारी त्यांच्यावर दिली, सरकारने दिली, मुख्यमंत्र्यांनी दिली, त्या पद्धतीनं त्यांचं कामकाज चाललेलं आहे. आपल्याला पण जर बारकाईनं बघितलं तर बदल दिसलेला असेल आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते शोधा की बदल दिसतोय काय दिसतोय, बाकीच कुठलं तरी शोधत बसू नका. त्याच्या माझं होते सरदारजी तुगा त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होणार आहेत. आणि अजूनही याच्यात आमच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरत असताना अनुभव त्याही बाबीचा घेऊन आणि काही कामं असतात ती पण लवकरात लवकर. आज समजा उदाहरणार्थ अंगणवाडीला 11 लाख रुपये दिले जातात, पण अंगणवाडी 15 लाखाशिवाय होत नाही. मी आजच्या आज अनुप कुमार यादवांना फोन करून सांगितलं, महिला बालविकासच्या सचिवांना, तुम्ही प्रस्ताव तयार करा. तो प्रस्ताव ACS फायनान्स ओपी गुप्तांना पाठवा. ओपींना पण सांगितलं तो प्रस्ताव आल्याला त्याला मान्यता द्या. कारण जर चांगली अंगणवाडी बांधायला 15 लाख रुपये लागतात आणि आम्ही 11 लाख रुपये दिले तर मग तो दर्जा चांगला राहतो. अशा ज्या काही गोष्टी आढावा घेताना लक्षात येतात त्याच्यात ताबडतोब अंमलबजावणी करणं हे आम्हा लोकांचं काम आहे. त्याच्यामुळे तेही आम्ही केलं. आणि गणेश नाईक साहेब आपले वन विभागाचे मंत्री आहेत. तुम्ही काल माझं भाषण ऐकलं असेल, प्रेस ऐकली असेल. त्याच्यात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही निर्णय घेतलाय. कालच पर्यावरण जागतिक पर्यावरण दिन होता. झाडं मोठ्या प्रमाणावर लागली पाहिजे, ऑक्सिजन वाढला पाहिजे, CO2 कमी झाला पाहिजे, आता हे प्रदूषण कमी झालं पाहिजे. हे सगळं करण्याच्या करता पुढच्या वर्षीपासून आम्ही 25 कोटी वृक्षारोपण दरवर्षी करायचा कार्यक्रम हातामध्ये घेतोय. यंदा आमच्याकडे तेवढी रोपाची उपलब्धता नसल्यामुळं यंदा आम्ही 10 कोटीच घेतलेला आहे. मात्र यंदा आम्ही आता पुढच्या वर्षी रोपांची उपलब्धता, मला तर मुख्यमंत्री काल म्हणले ते आज गडचिरोली जिल्ह्यात आहे, ते म्हणले गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी 1 कोटी झाडं लावायचा कार्यक्रम हातामध्ये घेणार आहे. अशा पद्धतीनं राहिलेल्या म्हणजे एकंदरीत 5 वर्षामध्ये पहिल्या वर्षी 10 कोटी आणि नंतर 25 कोटी असा साधारण 100 कोटी 110 कोटीचा कार्यक्रम आम्ही या 5 वर्षात राबवायचं ठरवलेलं आहे. आमचे सुधीर मुनगंटीवार साहेब असताना पण त्यांनी अशाच पद्धतीचा काही कोटी झाडं लावायचा कार्यक्रम, एकदा 33 कोटी एकदा 50 कोटी असा तो राबवलेला होता. ह्या पद्धतीनं आम्ही त्या बाबतीत पुढे जातो. आणि फॉरेस्टच्या जमिनी काही बॅरन लँड आहेत, तिथं काही झाडच येऊ शकत नाही पाणी नसल्यामुळं. त्याकरता आपण ती जमीन सोलर पॅनल उभ्या करण्याच्या करता द्यावी अशी माझं आणि गणेश नाईक साहेबांचं बोलणं झालं. तर ते म्हणले की हरकत नाही, त्याच्यातून अपारंपरिक ऊर्जा आपल्याला मिळेल आणि जमीन तशीच पडून राहण्याच्या पेक्षा वापरात पडेल. त्याच्यावर त्याही बद्दलचं ते आता निर्णय घेतात, त्याची पण अंमलबजावणी होईल. तसंच सकाळी मी शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक त्यांना बोलून घेतलं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर 10वीचा निकाल लागलेला आहे. जवळपास 14 लाख विद्यार्थींना ऍडमिशनचा प्रश्न प्रवेशाचा आहे. त्याच्यातल्या 14 का 15 लाख मला वाटतं, त्याच्यातले जवळपास 13 लाखच्या मुलींच्या ऍडमिशन होत आलेले आहेत. त्याच्यात अजून ऑनलाईन केल्यामुळं कधी कधी कुठं ग्रामीण भागात अडचण येते, म्हणून दादाजी भुसे माझं बोलणं पण झालं. तर त्याच्यात काही बाबतीमध्ये आपल्याला कसा मार्ग काढायचा, तर दादाजी म्हणले की मी आता मालेगाव नाशिक परिसरात आहे, तुम्ही म्हणताय तसं मंत्रालयामध्ये गेल्यानंतर मी पण संबंधितांशी चर्चा करून पालकांचं विद्यार्थिनींचं नुकसान होणार नाही त्याबद्दलची पण काळजी आमचं महायुतीचं सरकार, आमचं शिक्षण विभाग त्या बाबतीमध्ये घेईल. 410 कोटी याबद्दल आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट केलेलं तुझ्या ऐकण्यात आलं नाही का? 1 मिनिट
राज्याच्या प्रमुख ज्यावेळेस स्टेटमेंट करतात हे अंतिम उत्तर त्या बाबतीतलं असतं. कारण नसताना काही जण त्याची चर्चा चुकीच्या पद्धतीनं करतात. आम्ही प्रचंड बहुमताने जनतेने आम्हाला निवडून दिलेले त्या कुठल्या घटकावर अन्याय करण्याच्या करता नाही, न्याय देण्याच्या करता. उलट यंदाच्या अर्थसंकल्पात मी तुम्हाला आकडेवारीनं सिद्ध करून देईन की गेल्या वर्षी माझ्या सामाजिक न्याय विभागाला आणि आमच्या आदिवासी विकास विभागाला जो काही निधी दिलेला होता त्याच्यात 39 ते 41% आपण वाढ केली आणि अधिकचा निधी तिथं दिलेला आहे. त्या संदर्भात माझं एवढंच आव्हान मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे. दर आठवड्याला आपण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट घेत असतो. मुख्यमंत्री सगळे हजर असतात. हे जे काही प्रश्न असतात हे जर त्या व्यासपीठावर उपलब्ध केले तर ते प्रश्न तिथं असतात, देवेंद्रजी असतात, अजित पवार असतात, ज्यांना प्रश्न उपस्थित करायचे ते पण सगळे तिथं असतात. तर कारण नसताना गैरसमज होणार नाही. काही जण बोलून जातात परंतु त्याच्यात हे निर्णय होतात हे पूर्ण मंत्रिमंडळ घेत असतं. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता असते, त्याला विधिमंडळाची मान्यता असते, त्याला दोन्ही सभागृहाची. अशा या सगळ्या गोष्टी कधी आम्ही ज्यावेळेस शिवराज्याभिषेकाचा दिवस साजरा करतोय त्या छत्रपती शिवाजी निर्माण केलं त्यावेळेस 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन राज्य स्थापन केलं, निर्मिती केली, सगळ्यांना बरोबर घेऊन गेले. त्याच विचारधारेने राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महाविभूतींच्या विचारानेच आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्यामुळं असं कदापिही आमच्या महायुतीच्या सरकारच्या वतीनं माध्यमातनं असं कुठल्या घटकावर अन्याय होणार नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.